श्लोक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. अर्थ, माझ्या म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी अध्यात्मबुद्धीने सर्व कर्म अर्पण करून आशारहित, ममताशून्य आणि संतापरहित होऊन तू युद्ध कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. मागील श्लोकात आसक्त बुद्धीने कर्म करणाऱ्या सामान्य किंवा अज्ञानी माणसांचा बुद्धिभेद ज्ञानी लोकांनी करू नये, तसेच दुराग्रही लोकांना उपदेशसुद्धा करू नये, असे भगवंतांनी सांगितले आहे. या श्लोकात कोणतेही कर्म, अगदी युद्धसुद्धा कसे करावे व त्या कर्मापासून कसे सुरक्षित राहावे याबाबत भगवंत उपदेश करतायत. अध्यात्मचेता, आत्म्यावर लक्ष देणारा, ज्याचे चित्त आत्म्यावर स्थिर झाले आहे असा. आत्म्याचे चिंतन करणारा, ज्याचे मनात आत्मा, परमात्मा, परमेश्वर याबद्दल भक्ती आहे असा पुरुष अध्यात्मचेता असतो. तर सामान्य माणूस बहिर्मुखच असतो. त्याचे लक्ष शरीर, भोग, विषय, जग इत्यादीकडेच असते. त्यामुळे तो अंतरात्म्याला पाहू शकत नाही. मात्र कोणी एखादाच धैर्यशाली बुद्धिमान माणूस मोक्षाची इच्छा करीत चक्षुरादी इंद्रिये स्वाधीन ठेवतो व अंतरात्म्याला पाहतो, तो आत्मचेतसा असतो. तर इतर सर्वसामान्य विषयचेतसा असतात. या विषयांच्या आसक्तीमुळेच माणसाला अनंत दुःखे भोगावी लागतात. अशी माणसे श्रेयसचा विचार न करता प्रेयसचा विचार करतात. श्रेयस म्हणजे मानवाचे कल्याण, मोक्ष, जन्ममरणाचा, दुःखाचा अंत, आणि प्रेयस म्हणजे अनेकविध भोग व विषय जे इंद्रियांना नेहमीच हवेसे वाटतात आणि परिणामी दुःखदायक ठरतात. माणूस कसा प्रेयसाचा विचार करतो, तर आपण भगवंताची भक्ती करतो, भगवंताला हात जोडतो, दर्शनाला जातो आणि त्यावेळी आपल्या मनात अशा संसारातील अनेकविध भोगांची किंवा सुखाची लालसा असते आणि ती आपल्याला मिळावीत असं देवाकडे आपण मागणं मागतो. ठीक आहे. सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्त. सर्व कर्माचा ईश्वराच्या ठिकाणी संन्यास करणे म्हणजेच सर्व कर्मे ईश्वरालाच अर्पण करणे. माऊली सांगतात, उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. याचा अर्थ असा आहे की जो स्वतःसाठी कर्म करतो तो भोग वाढविण्यासाठी असते. त्या भोगासाठी ते कर्म करून त्याचा तो उपभोग घेतो. म्हणून त्याला कर्माचे चांगले वाईट फळ भोगावे लागते. परंतु जे लोक केवळ ईश्वरासाठी कर्मे करतात ते फक्त चांगलंच कर्म करतात. ईश्वराला काय आवडते याचा विचार करून ते उचित कर्मच करीत असतात. याच्यासाठी आपल्या अगदी रोजच्या व्यवहारातलं आपण एक उदाहरण बघूया की आपल्याकडे एखादा पाहुणा येणार असेल तर त्या दिवशी आपण त्याला काहीतरी चांगले खायला करतो, त्याची आवडनिवड लक्षात घेतो. किंवा एखादा अधिकारी, कोणी प्रतिष्ठित माणूस असेल तर त्याच्या आवडीनिवडीचा आणखी विशेष विचार केला जातो. आणि इथे तर सर्व सत्ताधीश अशा परमेश्वराला काहीतरी द्यायचे आहे, ते जास्तीत जास्त उत्तमच असले पाहिजे असा विचार करून मग जे कर्म केले जाईल ते चांगलेच असेल. हातून अनुचित असे काहीच घडणार नाही. आपण एखादी वेळ सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यावेळेला आपण प्रसाद म्हणून शिरा करतो. अनेक वेळा आपण शिरा करतो, पण त्या दिवशीचा जो आपण शिरा करतो तो विशेष काळजी घेऊन केला जातो, कारण तो भगवंताला अर्पण करायचा असतो आणि मग त्याची चव काही वेगळीच असते. आणि आपण नेहमी म्हणतो सुद्धा की प्रसादासारखा एरवीचा शिरा लागत नाही, कारण त्यावेळेला आपण तितकं चित्त त्याच्यात घातलेलं नसतं. असो, त्यामुळे होणारे कर्म शुद्ध, निर्दोष, पवित्र असते. तसेच परमेश्वर सर्वत्र असल्याने
तो आपले कर्म नेहमीच चांगले कसे होईल याचाच विचार करतो. म्हणून परमेश्वरासाठी कर्म करणारा म्हणजे सत्कर्म करणारा उन्नत होत जातो. सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणे हा माणसाच्या उन्नतीचा एक सुगम, सरळ व अतिशय उत्तम असा मार्ग आहे. निराशी आशा सोडून दे. माणूस कर्मफलाची आशा धरतो, सुखाची इच्छा करतो व भोगाची अपेक्षा बाळगतो. सुख व भोग आपल्याला मिळण्याबद्दल आग्रह धरणारा माणूस अन्यायाचे मार्गाने जाण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून आशेचा पाश तोडावा. कारण अशा व्याली दुःखाते अशा पाशाने बद्ध झालेले लोक कामक्रोध परायण होतात. विविध विषयोपभोगासाठी द्रव्यादी संपत्तीचा संचय करतात आणि मग त्यामुळे त्याच्या मनात अनंत चिंता उत्पन्न होतात. त्यांची विषयभोगाची इच्छा तृप्तच होत नाही. असे विषयी लोक दुःखभोगी अवनतीचे मार्गाने जातात. मात्र या आशेला दूर केले तर माणूस चिंतामुक्त आनंदी जीवन जगेल, दुःखापासून दूर राहील. निर्मम प्रत्येकाला आपल्या भोवती व आपल्या सहवासात असलेल्या माणसाला, वस्तूला माझं म्हणण्याची सवय असते. सर्वप्रथम माझा देह, मग माझे आईवडील, माझी मुलं, माझी पत्नी, माझा पती किंवा इतर आप्त, घर, गाव, देश, अगदी घरातली प्रत्येक वस्तू माझी आहे असे आपण म्हणत असतो. त्या सर्वांच्या संगात काही वेळा सुख तर काही वेळा दुःख भोगावे लागते. मुळातच ममत्व हे या दुःखाला कारणीभूत होते. कारण ज्याला आपण आपले म्हणतो त्याच्या वियोगाचे दुःख आपल्याला होतच असते. आपला कोणी आप्त परिचयाचा म्हणजे जवळचा माणूस असेल तर त्याच्या मृत्यूचे आपल्याला दुःख होते. आपल्याला खूप वाईटसुद्धा वाटते. पण इतर जन म्हणजे आजूबाजूतले, आपल्या समाजातले किंवा गावातले असे कोणी लोक गेले तर आपण फारसं काही दुःख करत नाही. म्हणजेच जिथे ममत्व नसेल तिथे दुःख होत नाही. विगत ज्वर, ज्वर म्हणजे संताप किंवा ताप. विगत म्हणजे विशेषे करून दूर होणे. ज्याची आशा नाहीशी झाली आहे, जो ममत्वापासून मुक्त झाला, ज्याचे चित्त परमेश्वराच्या ठायी दृढ झाले आहे, ज्याने आपले सर्व कर्म परमेश्वराला अर्पण केलेले आहे, त्याला संताप येण्याचे, क्रोध येण्याचे कोणतेच कारण शिल्लक राहत नाही. तो शांत, गंभीर, प्रसन्न असतो. अशा माणसाने युद्ध केले तर त्याचे हातून युद्धात अनेक लोकांचा जरी मृत्यू झाला तरी त्याला कोणताही दोष लागणार नाही. कारण अशा युद्धात त्याचा काहीच स्वार्थ नसतो. त्याला स्वतःसाठी काही मिळवायचे नसते. त्यामुळे त्याला मनस्ताप होत नाही. याचा विचार करून अर्जुनाने निर्मम निराशीर होऊन युद्ध करावे असे भगवंत सांगत आहे. माऊली म्हणतात, आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई. इथे थांबूया.